आता अगोदर भाषेचं मार्ग थोडं समजलं पाहिजे. आपली भाषा फार गोड आहे, मराठी भाषा. माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृताते पैजा जिंके, आईशी अक्षरे रसिके मिळवीन. अमृताबरोबर पैज लावली तर मराठी भाषा जिंकेल, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. काय भाषेचा स्वाभिमान आहे कुणाला? कुणाला? ज्ञानेश्वर महाराजांना. आपल्याला जर मराठी भाषेचा स्वाभिमान असता तर आपली लेकरं इंग्रजी माध्यमात गेली नसते. इंग्रजीचं काही वावडं नाही, पण ती एक म्हण आपण खरी करायला ठरवली आहे, घेतली. माय मरू हाय काय तर मावशी, माझ्या मावशीच्याच घरी गेलं नाही माझ्या, म्हणून थोडं धैर्य. माय मरू आणि इंग्रजी ही मावशी आहे आणि मराठी ही माय आहे. तत्वचिंतकांना हा थोडा मोठ्यांकडून जेव्हा आम्ही ऐकतोय तेव्हा हा प्रश्न आहे, पुढच्या येणाऱ्या 20-25 वर्षाच्या कालावधीमध्ये ही ज्ञानेश्वरी गाथा सखोल त्यांना अभ्यासून मराठी वाङ्मयाची जाणकार मंडळी ही कमी होतील. त्यावेळेस ही ज्ञानेश्वरी गाथा खऱ्या अर्थानं समाजासमोर कोण ठेवेल हा आत्ताचा ज्वलंत प्रश्न आहे. इराणचा आणि इस्रायलचा प्रश्न आपल्याकरता महत्वाचा नाही, इथं आपल्या दारापर्यंत आलंय, हे लक्ष घेतलं पाहिजे. विठाला विठाला